एका गावामध्ये दोन भाऊ राहायचे, श्यामलाल आणि रामलाल. रामलालचं लग्न झालं होतं आणि आज रामलाल आपल्या भाऊ श्यामलाल आणि आई रोहिणीला भेटण्यासाठी घरी आला होता. अरे रामलाल बाळा, तू आलास? कसं जात आहे तुझं लग्न? आई, सगळं चांगलं आहे, पण एक महत्वाची गोष्ट करायला आलोय. आता वेळ आली आहे की दोघं आम्ही भाऊ आमचा आमचा हक्क घेऊन टाकू. माझं म्हणणं आहे, आई, आता वेगळंच होऊन जाऊ. वाटणी? पण भैया, याची काय गरज आहे हो? हे बघ, मला काही भांडणं नाही हवेत. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, शेताचा आणि जमिनीचा हिशोब वगैरे बरोबर होऊन जाऊ. हो बाळा, आता तर तुम्ही दोघी जण मोठे झाला आहात, पण खरंच सांगू, मला तुम्हा दोघांना नाही सोडायचं आहे. तुमच्या बरोबरच राहायचं आहे. आई, तू एकदम बरोबर बोलत आहे. याच्यासाठी अजून एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता पर्याय दादा, सांग. आपण असं करू शकतो की तू आणि आई मला सगळी जमीन देऊन टाका. मी त्याला विकून मी शहरात जाऊन एक जेवणाचा व्यापार चालू करतो आणि गावाकडून पैसे पाठवत राहील आणि 1 वर्षानंतर तुम्हा दोघांना सुद्धा आमच्या बरोबर घेऊन जातो. ठीक आहे बाळा, जर हीच तुझी इच्छा आहे तर मला चालेल. दुसऱ्या दिवस सगळेजण प्रधानजीच्या घरी जातात आणि कागदांवर हस्ताक्षर करून सगळं शेत आणि जमीन रामलालच्या नावावर करतात. ह्याच्यानंतर रामलाल आपल्या बायको बरोबर शहरसाठी निघून जातो. आई, दादाचं तर 2 महिन्यापासून काही पत्रच नाही आलंय, नाही काहीतरी बातमी सुद्धा नाही आलीय. माहित नाही बाळा, तू असं कर, प्रधानजीकडून जाऊन एकदा शोध लाव. ते आजच शहरमधून परत आले आहेत. श्यामलाल प्रधानजीच्या घरी जातो. प्रधानजी, मी आणि आई खूप चिंतेमध्ये आहे. तुम्ही तर शहरामधून वापस आलात ना? मला सांगा, भैया आता कसे आहेत? श्यामलाल, तुझा भाऊ तर आता खूप चांगलं कमवतोय. अच्छा, पण जेव्हा मी त्याला भेटायला गेलो तर त्याने माझ्याशी बोलण्यापासून मना केलं. खूप वेळ विचारल्यानंतर त्याने सांगितलं की त्या गावासोबत माझा काही संबंधच नाहीये आणि आता मी आणि माझी बायको इथेच राहणार. आणि शेवटी त्याने मला 4,000 रुपये दिले आणि सांगितलं की हे श्यामलालच्या शेताचं दाम आहे. तसं पण त्या शेतातून याच्यापेक्षा जास्त नाही काही मिळत. त्याने हे सुद्धा सांगितलं की अजून काही पैसे पाठवायचा त्याचा काही विचार नाहीये. श्यामलाल प्रधानजीचे दिलेले पैसे घेतो आणि खूप जास्त दुखी होतो. श्यामलाल दुखी मनाने चालत चालत एका झाडाकडे येऊन पोचतो आणि उदास होऊन स्वतःला बोलायला लागला. आता मी आईला कसं सांगू की दादा एवढं कडू सत्य बोललेलं आहे? ना, आईला खूप त्रास होईल. मी असं नाही सांगू शकत. एक श्रीमंत माणूस आपल्या बैलगाडीवर एक मोठा तंदूर घेऊन येतो. दादा, काय झालं? एवढा उदास का बसलायस? श्यामलाल, जे पहिल्यापासूनच जास्त दुखी होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो पण कुणाला तरी शोधत होता ज्याला तो आपलं दुःख सांगू शकू. तो त्या माणसाला आपलं सगळं काही दुःख सांगतो. दादा, मी तर दुसऱ्या गावाचा आहे. मी सुद्धा तुझ्यासारखाच एका त्रासामध्ये फसलो होतो. त्याच वेळी या तंदूरने माझी साथ दिली होती, ज्याला मी माझ्या गाडीत घेऊन जात आहे. मी माझ्या जवळ ठेवलंय याला, कारण याने मला एक नवीन जीवन दिलंय. जर तुझी इच्छा असेल तर तू ह्याला माझ्याकडनं विकत घेऊ शकतो, कारण की ही तंदूर माझ्यापेक्षा जास्त तुझ्या कामात येईल. पण साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत की मी याला तुमच्याकडनं विकत घेईल. माझ्याकडे तर फक्त बघा 4,000 रुपये आहेत बघा. जर व्यवहार ठीक वाटला तर त्याच्या बदल्यात मला ते देऊन टाका. बस 2,000 रुपये दे आणि बाकीचे 2,000 रुपयामध्ये या तंदूर पासून काहीतरी व्यापार चालू कर. असं बोलून तो माणूस श्यामलालला तंदूर देतो आणि निघून जातो. तंदूरला घेऊन आपल्या घराकडे तो जायला लागतो. श्यामलाल तंदूर घेऊन घरी पोचतो आणि त्याची आई रोहिणी त्याला विचारते, लाल, हे तू काय घेऊन आलास रे? आई, हे मोठ्या दादांनी पाठवलंय बघ आणि आपल्याला संदेश पाठवलाय की याच्यापासून आपल्याला काहीतरी नवीन व्यापार चालू करायचा आहे. अच्छा, रामलालने पाठवलं आहे. कसा आहे रे तो? अरे दादा तर शहरामध्ये खूप पैसा छापत आहे.
आता काहीच त्रास नाहीये आपल्याला. श्यामलालने आपल्या आईला हे नाही सांगितलं की रामलालने गावाशी आपला नाता तोडला आहे, पण त्याने आपल्या आईचं मन ठेवण्यासाठी हे खोटं बोललं. बरं झालं बाळा की तुझा भाऊ आता आनंदात आहे. पण आता ह्या तंदुराचं आपण काय रे करायचं? अरे आई, या तंदूर पासून मी एक नवीन दुकान उघडतोय, तंदुरी लिट्टी चोखा. ते कसं? आई, या तंदूर मध्ये आपण रोटी पण बनवू आणि बैंगन आणि आलूचं सीख मध्ये टाकून सेकून घेऊ आणि त्याचा चोखा बनवून लिट्टी सोबत विकून टाकू. रोहिणी ऐकून खूप खुश होते आणि श्यामलाल जो आपल्या आईला अजिबात दुखी नाही बघणार होता, तो आपल्या आईला आपल्या भावाबद्दल खोटं बोलून तिला परत खुश करतो. दुसऱ्या दिवस श्यामलालने बाजारामध्ये एका ठेल्यावर तंदुरी लिट्टी चोखा लावलेला होता आणि त्याच्या बाजूला तंदूरवर लिट्टी शिजण्यासाठी ठेवली होती. दुकानावर अजूनपर्यंत कोणीच नाही आलं होतं, पण तंदुरी लिट्टीची महक पूर्ण बाजारात पसरली होती. अरे भाऊ श्यामलाल, हे काय आहे? ही तंदुरी रोटी आहे का? आणि ही एवढी लहान कस काय आहे? अरे, ही काही चपाती नाहीये, ही लिट्टी आहे. हे तंदुरी खाऊन तर बघा, आमचा एकदा तंदुरी लिट्टी चोखा. बायकोच्या हातचा जेवणच विसरून जाताल प्रधानजी. श्यामलालने प्रधानजींना एका प्लेटमध्ये लिट्टी चोखा दिला. प्रधानजीने एक तुकडा खाल्ला. त्यांचे डोळे मोठे मोठे झाले. काय झालं प्रधानजी? चांगलं नाही वाटलं का? चांगलं? याच्यापेक्षा चांगला लिट्टी चोखा तर मी आजपर्यंत नाही खाल्लाय. बाळा, वाह, काय गोष्ट आहे. एवढं चांगलं व्यंजन. आता रोज मी तर नाश्ता तर इथेच करणार. प्रधानजीच्या तोंडातून प्रशंसा ऐकून आणि लिट्टीच्या सुगंधाने आजूबाजूची लोक पण ठेल्याच्या जवळ यायला लागले. श्यामलालने सगळ्यांना लिट्टी चोखा दिला आणि बघताच बघता पूर्ण लिट्टी संपून गेली आणि लोक तिथेच उभे राहून वाट बघत होते. अरे श्यामलाल बाळा, आमच्यासाठी काही उरलेलं आहे की सगळं वाटून टाकलं? आई, माफ करा मला, पण आज तर सगळी लिट्टी संपून गेलीये. बाळा, उद्या आणखीन बनव. पूर्ण गावामध्ये तुझ्या लिट्टी बद्दलच बोलणं सुरू आहे. आम्हाला सुद्धा खायची आहे. ठीक आहे मावशी, उद्या या तर खरं. लिट्टी उद्या जरूर मिळणार. ह्यानंतर श्यामलाल घरी गेला आणि आपल्या आईला दाखवलं की आज पहिल्याच दिवशी त्याने 2000 रुपये कमवले आहेत. बाळा, हे तर तू 3 तासामध्ये चांगले पैसे कमवले आहेत. उद्यापासून आणखीन सामग्री घेऊन ये आणि मी पण तुझ्या बरोबर येईल तुझी मदत करण्यासाठी आणि प्रधानजीकडून तुझ्या भावाबद्दल पण विचारण्यासाठी. अरे आई, तू का काळजी घेत आहेस? आणि भैयाची तर तुला मी बातमी देतच राहणार ना. 2 महिने निघून गेले होते आणि श्यामलालचा ठेला आता दुकानामध्ये बदललेला होता. त्याचं छोटंसं घर आता एका चांगल्या घरामध्ये बदललेलं होतं. आई, मी आता दुकानाकडे चाललोय. आणि हो, मोठ्या दादाचे हालचाल एकदम छान आहेत. प्रधानजी बातमी देतच राहतात. ठीक आहे बाळा, मी पण आज बाजारात येणार आहे. बहुतेक तुझी मदत करायला येईल. ठीक आहे आई, जेव्हा तुझं मन करेल तू येऊन जा. श्यामलाल तिथून निघून गेला. तेव्हा रामलाल त्याच्या घरी येतो. त्याचा चेहरा पडलेला होता आणि तो बोलला, आई, रामलाल बाळा, तूच आहेस ना? 1 वर्षापासून जास्त झालंय तू घरी नाही आलास आणि हे असं तोंड का पाडवलं आहेस रे तू? काही नाही आई, बस तुझी हालचाल विचारायला आलोय. तसं आई, हे आपलं घर बंगल्यामध्ये कसं बदललं गेलं? बाळा, हे सगळं तुझ्या पाठवलेल्या तंदूरचीच करामात आहे. मी तर काही तंदूर नव्हता पाठवला. आई, हे काय बोलत आहे? तूच पाठवलं होतंस ना? हो आई, मीच सांगितलं होतं श्यामलालला. आता तर खरं बोल. तू तर आपल्या भावाशी पहिलाच नाता तोडला होतास, पण तो तुझा खरा भाऊ निघाला. त्याने तुझ्या प्रत्येक कमीला लपवलं आणि आता तुझ्यामध्ये इतकी पण लाज नाही उरली की आपल्या आई समोर खरं बोलायचं ते. माफ कर आई, मी थोडं त्रासात फसलो होतो आई. मला काही दुसरा सहारा नाही भेटला, तर मग मी इथे निघून आलो. जा जा आता तू इथून. तसं पण ह्या गावाशी आमच्याशी काही वास्ता नाही राहिला. श्यामलाल आपल्या दुकानामध्ये होता. तेव्हा तिथे दामिनी मावशी आणि प्रधानजी बोलता बोलता आले.
काय झालं प्रधानजी आणि मावशी? तुम्ही दोघं एवढे चिंतेत का दिसत आहेत? बाळा, मी आज सकाळी शहरातून आलो होतो. मध्ये मी एकदा तुझ्या भावाच्या दुकानावर पण जाऊन आलो. काय झालं? दादा ठीक तर आहे ना? बाळा, त्याची बायको रंभा आणि त्याच्या घरवाल्यांनी रामलालचा पूर्ण व्यापार हडपला आहे. मी पण आता ही खबर दुसऱ्या गावातून ऐकून येत आहे. अरे बापरे, हे तुम्ही काय बोलत आहात मावशी? रामलालने पूर्ण व्यापार आपल्या बायकोच्या नावावर उघडलं होतं आणि जसंच व्यापार वाढला, रंभाने तिला सोडलं आणि आपल्या कुटुंबाबरोबर मिळून सगळं काही हडपून रामलालला तिथून पळून लावलं. आणि मोठे भाऊ, ते ठीक तर आहेत ना? तुझ्या भावाने जे तुझ्यासोबत केलं त्याच्यानंतर सुद्धा तू त्याची चिंता करतोय? जे झालं ते झालं प्रधानजी. याच्यापेक्षा जास्त शिक्षा काय असेल माझ्या मोठ्या भावाशिवाय? मला नाही माहिती की तो आता कुठे आहे. श्यामलाल दुकान बंद करून घरी जातो आणि आपल्या आईला सगळं काही सांगतो. बाळा, पण मी तर रामलालला इथून जाण्यासाठी बोललो होतं. जा बाळा, त्याला घेऊन ये. श्यामलाल ताबडतोब रामलालला शोधण्यासाठी पळाला. गावच्या त्याच झाडाच्या खाली पोचला जिथे पहिला त्याला तो श्रीमंत माणूस मिळाला होता. रामलाल तिथेच डोकं पकडून बसलेला होता. दादा, चला माझ्यासोबत घरी चला. मी घरी कसं जाऊ वेड्या? कोणत्या तोंडाने वापस येऊ? आई माझ्यासोबत चिडली आहे. मी स्वतःला आरशात सुद्धा नाही बघत आहे. दादा, मी आईला तर काही सांगितलंच नाहीये, तर काय करायचं आता? पण काय ना, ते तिथं आई आहे ना, ते आपल्या मुलाचं खोटं जाणून घेते. हो रे, बरोबर बोललास तू. दादा, तू असंही खूपच दुःख सहन केलंयस. आता घरी चल. आपण दोघं भाऊ मिळून दुकान चालवूया आणि आईचं काळजी घेत राहू. रामलाल आणि श्यामलाल आनंदात आपल्या घराकडे वाढले. जसं ते दोघे जण घरी पोचले, माझे राम आणि श्याम, एक लिट्टी तर एक चोखा. तुम्ही दोघं एकत्रच छान वाटता. एका गावामध्ये कुसुमलता नावाची एक विधवा बाई राहायची. कुसुमलताचा एकच मुलगा होता, जो काही वर्ष पहिलाच शहरमध्ये जाऊन बसलेला होता. कुसुमलता गावामध्ये लिट्टी चोखा विकून आपलं गुजारा करायची. एक दिवस कुसुमलता ठेल्यावर लिट्टी चोखा विकत होती की तेव्हा तिच्या गावाचा एक माणूस प्रेमपाल तिथे आला. कशी आहेस अम्मा? ईश्वरची कृपा आहे बाळा. आजकाल बघतोय की तुझा लिट्टी चोखा खूप कमी विकत आहेत. हो, पहिल्यापासून तर कमी झालं आहे, पण माझी एवढी विक्री होते की माझ्या घरची चूल पेटून राहते. आता तुझ्या घरी तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे तर नाही? तो पण तुला सोडून शहरात जाऊन बसून गेला आणि ह्या वयात तू खातच किती असशील? इथे कुठल्या कामासाठी आला होतास का प्रेमपाल? बघा अम्मा, मला तर तुमचा लिट्टी चोखा बिलकुल पण आवडत नाही. त्यात स्वाद नावाची कुठली गोष्टच नाहीये. हे तर आपापल्या मनाची गोष्ट असते. कोणाकोणाला माझ्या हाताचे बनलेले लिट्टी चोखा खूप आवडतात. अम्मा, मी तुम्हाला इथे हेच सांगायला आलोय की उद्या तुमच्याच बाजूला एक अजून ठेला लागणार. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजलं प्रेमपाल. शहरातून माझा भाचा अर्जुन खूप चांगला लिट्टी चोखाची रेसिपी शिकून आलाय. उद्यापासून तो तुमच्या बाजूला ठेला लावून उभा राहणार. तुम्ही त्याला बघून ओरडू नाही लागणार, म्हणून त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगायला आलो आहे. मी का त्याच्यावर ओरडणार? हा, ईश्वर प्रत्येकाला त्याच्या नशिबाचं देतो. माझ्या नशिबात जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच मला नक्की मिळेल. कुसुमलताचं बोलणं ऐकून प्रेमपाल हसत हसत तिथून निघून गेला. प्रेमपाल आपल्या घराच्या दरवाजापर्यंत पोचलाच होता की तेव्हा दरवाजावरच गावाचा मुखिया तिथे त्याला भेटला. अरे काय झालं मुखियाजी? असं काय खास काम पडलं की आज तुम्ही माझ्या घरी पधारले आहात? तुझी आणि कुसुमलताची गोष्ट मी खूप वेळापासून ऐकत होतो. तर तुम्हाला म्हणायचं काय आहे मुखियाजी? तुला तर माहीत आहे की मी नेहमी सारखी तुझाच पक्ष घेणार. तुमच्याकडून मला हीच आशा होती मुखियाजी. गोष्ट ही नाही आहे प्रेमपाल,
गोष्ट ही आहे की जर कुठे कुसुमलता सहायतासाठी माझ्याकडे आली तर मी तिला नाही नाही म्हणू शकणार. मला मजबुरीने तुझ्या भाच्या अर्जूला तिथनं ठेला हटवायला मना करावं लागेल, कारण कुसुमलता मागच्या 20 वर्षापासून तिथंच ठेला लावून उभी होत आहे. तर आतापर्यंत मी समजू नाही शकलो आहे की तुम्ही कोणाच्या साईडला आहात, माझी साईड की त्या बुढियाची साईड. मी तर नेहमी तुझ्याच साईडनी आहे प्रेमपाल. बस तुला इथे हेच सांगायला आलो आहे की नेहमीप्रमाणे चुनावात माझा विशेष देखरेख तू बघशील. चुनावाचा अर्धा खर्च तुला करावा लागणार. ही पण काय विचाराची गोष्ट आहे. मी तुम्हाला वचन देतो की ह्या वेळेसच्या मुखियाच्या चुनावात अर्धा खर्च मी करणार. मुखिया आनंदात तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अज्जू कुसुमलताच्या बाजूला ठेला लावून उभा राहिला. अज्जूने आपला ठेला खूप चांगल्यापैकी सजवलेला होता. एक माणूस अज्जूकडे येऊन बोलला, अरे दादा, ह्या ठेल्यात कुठला व्यंजन ठेवलेला आहे? हा शहरातला लिट्टी चोखा आहे. तुम्हाला खाऊन खूप आनंद होऊन जाईल. अरे लिट्टी चोखा तर आमच्या गावातली कुसुमलता तर बनवते, पण तो थोडा वेगळ्या प्रकारचा दिसतो. हा शहरातल्या नवीन रेसिपीने बनवलेला लिट्टी चोखा आहे. एकदा खाल तर वारंवार इकडेच याल. तर मग लवकर 1 प्लेट लिट्टी चोखा बनवून मला देऊन द्या. अज्जूने लिट्टी चोखा त्या माणसाला दिला. त्या माणसाला ते खूप जास्त आवडलं. तो लिट्टी चोखा खाऊन तिथून जाणारच होता की तेव्हा अज्जू त्या माणसाला बोलला, अरे गोष्ट तर ऐका, तुम्ही तर हेच सांगितलंच नाही की ह्या लिट्टी चोखा तुम्हाला वाटला कसा? खूप स्वादिष्ट, मजा आली बाबा. तर गावात जाऊन माझी तारीफ कराल आणि सांगाल की गावातले सगळे लोक माझ्यात जाऊन लिट्टी चोखा खायला यावे, ना की ह्या म्हातारी बाईकडे. अज्जूचं बोलणं ऐकून तो माणूस तिथून हसत हसत निघून गेला. कुसुमलता अज्जूकडे बघून बोलली, ही तर चुकीची गोष्ट आहे बाळा. तू लिट्टी चोखा चांगलं बनवत आहेस, ह्याच्यामध्ये तर काहीच दोन राय नाही. पण तुला माझ्या लिट्टी चोखाला वाईट म्हणायचा काहीच अधिकार नाहीये. मला माहित होतं की मी नक्की माझ्याशी भांडणार. प्रेमपाल काकांनी मला सगळं सांगून दिलं होतं. मी तुझ्याशी भांडण करत नाहीये. तू संपूर्ण गावाला आपल्या लिट्टी चोख्याची तारीफ करत आहेस आणि माझी बुराई करत आहेस. मी तर असंच तुमची आणि तुमच्या लिट्टी चोख्याची बुराई करणार. तुम्हाला जे करायचं आहे करून घ्या. त्या दिवसानंतर पासून कोणी पण जर का चुकून कुसुमलताच्या ठेल्यावर यायचा तर अज्जू त्याला आपल्या हाताचा बनलेला फुकटमध्ये लिट्टी चोखा खाडवायचा. त्या माणसाला अज्जूच्या हाताचे बनलेले लिट्टी चोखा खूप आवडायचे. हळूहळू करून अज्जूने कुसुमलताच्या सगळे ग्राहक तोडून टाकले. कुसुमलता मजबुरीमध्ये गावाच्या मुखियाकडे गेली. काय झालं कुसुमलता ताई? आज तुम्हाला गावातल्या सरपंचाची आठवण कशी आली? तुम्ही तर असं बोलत आहात मुखियाजी, जसं की तुम्हाला काही माहीतच नाही. अरे हा छोटासा गाव आहे. जर काय कुणाला शिंक पण येते तर पूर्ण गावाला कळून जातं. मला माहित आहे की तुम्ही नक्की प्रेमपालच्या भाचा अर्जुनची शिकायत घेऊन आली असाल, पण ज्या झाडाखाली तुम्ही ठेला लावून उभ्या राहता ती जागा तुमची नाहीये, गावाची आहे. आणि तिथे प्रत्येक माणसाला ठेला लावायचा अधिकार आहे. तुम्ही मला चुकीचं समजत आहात मुखियाजी. मला अज्जूच्या ठेल्याशी काहीच ऐतराज नाही आहे, पण ज्या प्रकारे तो माझे ग्राहक तोडत आहे आणि माझ्या बनलेल्या लिट्टी चोख्याची सगळीकडे बुराई करत आहे, फक्त ते चुकीचं आहे. तर तुमचं तोंड कोणी रोखून ठेवलंय कुसुमलता? तुम्ही पण त्याच्या लिट्टी चोख्याची बुराई करा. जर तो मोफत ग्राहकांना लिट्टी चोखा देतो तर तुम्ही पण द्या. बस तुमच्या दोघांचं भांडण इथपर्यंत नाही आलं पाहिजे. आता तुम्ही जाऊ शकता. कुसुमलता निराश होऊन तिथून निघून गेली. कुसुमलता खूप चांगला लिट्टी चोखा बनवायची, पण आता गावाचा कोणीही माणूस तिच्या लिट्टी चोख्याकडे बघत पण नव्हता. एक दिवसाची गोष्ट आहे. एक 10 वर्षाची मुलगी जो की खूप जास्त घाण कपडे घालून आली होती, अज्जूच्या ठेल्याकडे येऊन उभी राहिली. मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तुझे घाण कपडे बघून तर मला असं वाटतंय की तुझ्याकडे खायचे पैसे पण नसतील. तुम्ही एकदम खरं बोलला. माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला काही खायला द्या ना. अरे जर भीक मागायची असेल ना तर गावात माग. ह्या ठेल्यासमोर उभं राहून नको मागूस. जा इथून, तसा पण धंद्याचा वेळ आहे.
ती छोटी मुलगी निराश होऊन कुसुमलताच्या ठेल्याकडे येऊन उभी राहिली. काय झालं बाळा? मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तुझं नाव काय आहे? माझं नाव राधा आहे. कुसुमलताने एक प्लेट लिट्टी चोखा राधाला दिलं. राधा काहीच वेळात ते सगळे खाऊन गेली. आणखीन खाशील का बाळा? हो, हे तर खूप टेस्टी आहे. कुसुमलताने हसत हसत तिला आणखीन एक प्लेट राधाला दिली. राधा ती दुसरी प्लेट पण लिट्टी चोखा खात खात हसत हसत बोलली, तुम्ही तर खूप चांगली लिट्टी चोखा बनवता. हो, पण माझ्या हाताची बनलेली लिट्टी चोखा आता गावाचा कोणच खात नाही. जर काय तुम्ही लिट्टी चोखामध्ये मॅगी पण मिसळाल तर तुमच्या मॅगी लिट्टी चोखाचा तर कुठलाच मुकाबला नसणार. जे कोणी पण त्याला खाईल ना, तो कधी ह्या स्वादाला विसरूच नाही शकणार. अरे बाळा, मी तर आहे अनफड बाई. आमच्या जमान्यात तर लोक मॅगी काय असते ते पण माहित नव्हतं. मी कसं बनवू शकते? तुम्ही काळजी नका करू. मी उद्या सकाळी 5 वाजता येऊन तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला सगळी प्रक्रिया समजून जाईल. एवढं बोलून राधा तिथून निघून गेली. कुसुमलताने तिच्या बोलण्यावर काही लक्ष नाही दिलं. सकाळी 5 वाजता कुसुमलता सकाळीच उठून जायची. कुसुमलता झोपून उठलीच होती की तेव्हा तिच्या दरवाजाची किल्ली वाजायला लागली. एवढ्या सकाळ सकाळी कोण असू शकतंय? जाऊन बघते. कुसुमलताने जसंच दरवाजा उघडला तर तिच्या समोर राधा उभी होती, जिच्या हातामध्ये एक छोटीशी मशीन होती. आत ये राधा, मी तर तुझ्याबद्दल विसरूनच गेली होती. मला माहिती होतं की तुम्ही विसरून जाणार, पण मला हे आठवण होतं. हे तुझ्या हातात काय आहे? ही एक मशीन आहे. ह्या मशीनच्या आत तुम्ही आपल्या हाताने मळलेलं पीठ जसंच घालाल ना, तर ह्याच्यातून खूप सगळी मॅगी निघून येईल आणि मग त्या मॅगीला तुम्ही लिट्टी चोखामध्ये मिसळून द्या. मग बघा, पूर्ण गाव मॅगी लिट्टी चोखाचं केवढे मोठे फॅन होतील. कुसुमलताने असंच केलं. तिने आपल्या हाताने मळलेलं पीठ त्या मशीन मध्ये घातलं आणि त्या मशीनीमधून खूप सगळी तयार झालेली मॅगी निघायला लागली. राधा कुसुमला मॅगी लिट्टी चोखा बनवायची विधी समजवायला लागली. काहीच वेळामध्ये कुसुमलता सगळं काही समजली. आता मी जात आहे. काही दिवसानंतर येईन. तोपर्यंत ही मशीन तुम्हीच ठेवून घ्या. दुसऱ्या दिवशी कुसुमलताने मॅगी लिट्टी चोखाचा ठेला लावला. अरे, हे काय अम्मा? माहीत पडलं की तुमच्या लिट्टी चोखामध्ये मॅगी मिळवली आहे. हे तर विष बनलं असेल. आता याला भला कोण खाणार? तेव्हा तिथून एक माणूस निघत होता. तो माणूस ताबडतोब कुसुमलताच्या जवळ येऊन बोलला, अरे, खूप छान सुगंध येतोय. ही कुठल्या व्यंजनची सुगंध आहे? माझ्या हाताने बनलेल्या मॅगी लिट्टी चोखाचा सुगंध आहे. कमाल आहे. जेवढं मला माहित आहे की चोखा आणि मॅगी वेगवेगळा पदार्थ आहे. ह्या प्रकारचा मिक्स पदार्थ तर मी कधी नाही खाल्ला. लवकरात लवकर एक प्लेट मला लावा. कुसुमलताने एक प्लेट मध्ये मॅगी लिट्टी चोखा त्या माणसाला काढून दिलं. तो माणूस काहीच वेळामध्ये सगळं काही खाऊन गेला. अरे वाह, खूपच छान वाटलं. तो माणूस म्हणाला की हे एवढं स्वादिष्ट असेल हे त्याने कधी विचार पण केला नव्हता. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आणि अज्जू तिथे उभे राहून रागात दात दाबत राहिला. काहीच दिवसामध्ये पूर्ण गावामध्ये कुसुमलताच्या हाताने बनलेला मॅगी लिट्टी चोखा प्रसिद्ध व्हायला लागला. आता दुसऱ्या गावातून पण लोक येऊन कुसुमलताच्या हाताने बनलेला मॅगी लिट्टी चोखा खायलाच यायचे आणि हीच गोष्ट अज्जूला आतल्या आत खूप जास्त परेशान करत होती. आता अज्जूच्या ठेल्याच्या समोर एक कुत्रं पण नाही फिरायचं. अज्जू रागात येऊन प्रेमपालकडे जाऊन बोलला, हे काय आहे काका? रोज मला घाटावर घाटा होतोय. तुम्ही काही करत का नाही? चिंता करू नको. आज संध्याकाळी सरपंचाशी याच्याबद्दल बोलणार. त्याला म्हणेल की निवडणुकीमध्ये मी अर्धी रक्कम खर्च करणार नाही फुकटात. जर मी अर्धी रक्कम खर्च करत आहे तर बदल्यात मुखियाला पण माझा साथ द्यावा लागेल. प्रेमपाल संध्याकाळच्या वेळीस मुखियाकडे गेला. माझ्या डोळ्यांच्या समोरून काहीच लपलं नाही आहे प्रेमपाल. कुसुमलताचं बनवलेलं मॅगी लिट्टी चोखा आता दूर दूर पर्यंत गावात प्रसिद्ध झाली आहे. तिच्या सफलतेने आता मला पण जळण होतीये.
ठीक आहे, मी काही ना काही करतो. दुसऱ्या दिवशी मुखिया कुसुमलताच्या ठेल्याजवळ येऊन बोलला. कुसुमलता ताई, तुम्हाला तुमचा हा ठेला आता दुसऱ्या जागेवर लावा लागेल. पण असं का? कारण ह्या जागेला प्रेम पालनं विकत घेतलंय. आता ही त्याच्या संपत्तीमध्ये येते. कुसुमलता हसत मुखियाकडे बघून बोलली. मला आता ठेला लावण्याची काही आवश्यकता नाही आहे मुखियाजी, कारण मी गावाची एक दुकान विकत घेतले आहे. आता मी दुकानामध्ये मॅगी लिट्टी चोखा बनवून विकत राहील. काहीच दिवसानंतर कुसुमलताने गावामध्येच एक खूप चांगली दुकान तयार करवली. तिने आपलं घर पण खूप चांगल्यापैकी बनवलं होतं. एक रात्री कुसुमलता बसून राधाला आठवण करत होती की तेव्हा कोणीतरी तिच्या दरवाज्यावर आलं. कुसुमलताने जसंच दरवाजा उघडला तर तिने बघितलं की राधा खूप चांगले कपडे घालून एका सुंदर माणसाबरोबर उभी होती. मी इथून जात होते तर म्हटलं तुम्हाला भेटूनच जाऊ. तुझी मशीन माझ्याकडे ठेवलेली आहे, काय तुला ती नको आहे आपल्या बरोबर? खरं तर ती एक जादुई मॅगी लिट्टी चोखा बनवणारी मशीन आहे. मला काही समजलं नाही. आम्ही ह्या दुनियाचे वासी नाही आहोत, पण तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही जादुई दुनियाचे वासी आहोत आणि हे माझे बाबा आहेत. आम्ही कायम तुमचा अपमान होताना बघत होतो, जे आम्हाला अजिबात नाही आवडलं. मी म्हणून आपल्या बाबांना बोलून ही मशीन तुम्हाला देण्यासाठी आले होते. आतापासून ही मशीन तुमची झाली. मी तुम्हाला भेटायला येत जाईन. एवढं बोलून राधा आपल्या बाबांबरोबर तिथून निघून गेली. कुसुमलताने हसत हसत दरवाजा बंद केला. कुसुमलता आज पण त्या जादुई मशीन मधूनच जादुई मॅगी लिट्टी चोखा बनवत राहते.